आपण काल चिराग नगर इथल्या ज्या आजींना आपण पाहिलं की अचानक त्यांची जी तब्येत आहे ती खालावली होती, त्यांची अचानक तब्येत खालावली होती, त्याच्यामुळे आता आजी आपल्या समोर आहे। आजींनी काल जो गाऊन घातला त्याच कपड्यांवर आजी आता आहेत आणि त्यामुळे झोपलं। कुठे जाणार? सगळी घरच तोडली। 4 दिवसापासून पाणी नाही आमच्याकडे, 4-5 घरांना पाणीच नाही तिथे। आणि माझी गोळ्या कुठे गेल्या, फाईल कुठे गेली, काही कळत नाही मला। आता जर हिला काय झालं तर हे लोक ॲक्शन घेणार आहेत का? तिचे खर्च जबाबदारी घेणार आहेत का? खर्च देणार आहेत का? तुम्हाला कुठे जायचं तिकडे जा, आम्ही घाबरत नाही। आणि लगेच रात्रीच्या रात्री गेट बनवले त्यांनी, सोडत चोळा नाही। मग ह्याला काय म्हणायचं? टाळं तोडून का जायचं? आम्हाला येऊ देत, आम्ही तिथंच होतो ना, कारण कुठे गेलो नव्हतो। 1 सेकंड दिला नाही, त्यांची वाट बघितली नाही यायची का त्यांचं घर आहे म्हणून। टाला ठोलून आतमध्ये घुसला पलांडे मॅडम, पलांडे काय नाव होतं, जयश्री पलांडे। धक्का मारून आम्हाला बाहेर काढलं त्यांनी। का हे तुमचं घर नाही, घराच्या मालकीला बोला। आम्ही मालकीला बोलवायला गेलो तर त्यांनी धक्का मारून आम्हाला बाहेर काढलं। का इथे कोणाची एंट्री नाही घ्यायची, पूर्ण बाउन्सर तिथे लावून दिले त्यांनी। आणि आम्ही आणायला गेलो तर तिथे गेट बंद करून टाकला, आमच्या लोकांना बाहेर काढून टाकलं त्या लोकांनी। आम्ही काय करावं? आम्हाला नाही नको मिळायला। आणि ती बाई एका व्यक्तीवर काल कपडे सुद्धा घेऊन नाही दिले त्या बाईचे। काल पासून तशीच फिरते, तिची फाईल नाही, तिची औषधे सगळे हरवून टाकले त्या लोकांनी। काय करायचं? हे भरून देणार आहेत का? जिम्मेदारी घेणार आहेत का? एक तर हार्टची पेशंट आहे ती, काय करणार आम्ही? हा जो आक्रोश आहे तो फक्त जमिनीचं नाही आहे, तर आपले घर जेव्हा एखाद्या पक्षाचं घर तुटतं त्याच्यानंतर ते दुःख काय असतं ते त्या पक्षालाच माहिती असते। त्याचप्रमाणे आज घर गेले आणि संपूर्ण रस्त्यावर यायला लागतं, ते काय परिस्थिती आणि काय मनस्ताप। हा जो फक्त एक आक्रोश नाही आहे, ती त्यांचं जे मन दुखलेले आहे, जी त्या वेदना झालेल्या आहे, त्या वेदना अक्षरशः आपण शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत। त्या संपूर्ण हे जे परिवार आहे तो रस्त्यावर आलेला आहे। त्या आजींचं काल आपण बोलणं ऐकलं होतं की त्या बोलता बोलता अचानक त्यांना चक्कर आली आणि त्यांना फिट आल्यासारखं झालं। आणि संपूर्ण जर यांच्या जीवाचं बरं वाईट काही झालं तर याची जबाबदारी सरकार घेणार आहे का? आणि यांचे जे घर आहेत ते म्हणतात की SRAची जमीन आहे। मग आदिवासी हे मूळ निवासी आहे, आदिवासी म्हणजे आधीपासून यांचं वास्तव्य असलेले हे आदिवासी लोक, मग त्यांचं हे अस्तित्व मिटवणारे आपण कोण आहोत? त्यामुळे अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्यासोबत जोडून राहा। नेहा गायकवाड, मेरा बरा समाचार, ठाणे।